अगोदरच महागाईने त्रस्त जनता आता सिमेंट दरात झालेल्या वाढीने चिंता वाढणार आहे. सिमेंट दरात वाढ झाल्याने बांधकाम क्षेत्रालाही आर्थिक झळ सोसावी लागणार. सिमेंटचे दर वाढल्याने बांधकाम व्यवसायावर काहीसा परिणाम होणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. 5 महिने सिमेंटच्या किमती स्थिर राहिल्यानंतर डिसेंबरमध्ये सिमेंटच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. सध्या मजुराची उपलब्धता वाढल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात सिमेंटची मागणी वाढली आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्येही सिमेंटची मागणी कायम असल्याने या महिन्यात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली. सिमेंट उद्योगातील बड्या कंपन्यांचे अधिग्रहण होऊन काही मोजक्याच कंपन्या शिल्लक राहिल्याने किमती वाढत राहतील, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या 50 किलो सिमेंटच्या पोत्याच्या किमतीमध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ झाली असून सध्याच्या किमती 350 ते 400 रुपयादरम्यान आहेत. तालुक्यात 300 ते 390 रुपये प्रमाणे प्रति पोते गुणवत्तेप्रमाणे आणि कंपनीनुसार सिमेंटचा दर होता. यामध्ये आता 315 ते 320 रुपये म्हणजेच प्रति 50 किलो पोत्याच्या किमतीत 15 ते 20 रुपये वाढ झाली आहे. स्टीलचे दर मात्र स्थिर असून स्टील 51 ते 52 रुपये किलो दराने विकले जात आहे. सिमेंट वाढल्याने बांधकाम व्यवसायावर काहीसा परिणाम होणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. परतवाडा शहर अचलपूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्यांना अधिक दराने सिमेंट घ्यावे लागणार आहे. तेल, डाळी, भाजीपाला आदीमध्ये वाढ झाली असतानाच आता वाढलेल्या सिमेंट दरामुळे नव्याने बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसणार आहे. सरकारने सिमेंट दरात हस्तक्षेप करण्याची गरज. बांधकाम व्यवसाय हा अनेकांना रोजगार पुरवणारा व्यवसाय आहे. या व्यवसायावर अनेकांची गणिते अवलंबून असतात. त्यामुळे बांधकाम व्यवसायाने गती घेतली तर त्याचा अर्थकारणावर परिणाम होत असतो. परंतु वाढीव किमतीमुळे हा व्यवसाय थंडावला तर बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सरकारने दरामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे. नितीन दुरपुडे